घाट. त्याच्या प्रसन्न सौंदर्य आणि शांत वातावरणाने अनेक पर्यटकांना आकर्षित करणारा सह्याद्री डोंगररांगेतील एक महत्त्वाचा घाट. प्राचीन काळी दख्खनच्या पठाराला कोकण प्रदेशाशी जोडणारा हा एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग होता. इथून समोर दिसणारा हा मस्तानी तलाव दिवे घाटाला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच आध्यात्मिक वारसा देखील आहे. लाखो वारकऱ्यांसह जेव्हा इथून ज्ञानोबारायांची पालखी जात असते तेव्हा ऐनवेळी शांत असणारा हा घाट विठू नावाच्या गजराने दुमदुमून जातो. याच घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मुक्याच्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या ऐतिहासिक मल्हारगडाला आज आपण भेट देणार आहोत. पायथ्याला असणाऱ्या सोनोरी गावामुळे मल्हारगडाला सोनोरी किल्ला असे देखील म्हटले जाते. पुणे जिल्ह्यातील भुलेश्वर डोंगररांगेतील मल्हारगड किल्ला ट्रेकरच्या दृष्टीने अतिशय सोपा समजला जातो. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांमध्ये सगळ्यात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. मल्हारगडावर गेलेली वाट चोर दरवाजातून आपल्याला थेट गडावर घेऊन जाते. चोर दरवाजाला लागूनच असलेला हा अतिशय सुंदर बुरुज गडाच्या मुख्य भागात असलेली ही सुंदर विहीर अशा 3 ते 4 विहिरी गडावर आहेत. त्यापुढे असलेले हे चौकोनी आकाराचे भरीव मोठे टाके हे टाके पाहून आपण गडाच्या दुसऱ्या भागात प्रवेश करतो. गडावर अनेक ठिकाणी वाड्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात. गडावरील वाड्याचे अवशेष आताच आपल्याला मल्हारगडावर बुवाड सापडले आहे, तर आपण पाहू. मल्हारगडावर राजे शिवछत्रपती परिवाराचे सदस्य सतत स्वच्छता मोहिमा आयोजित करत असतात.
या स्वच्छता मोहिमेत अलीकडेच त्यांना हे भुयार सापडले आहे. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यात सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फट्टे फुटतात. त्यातील एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर डोंगररांग म्हणतात. या रांगेवर पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड असे बलाढ्य किल्ले वसलेले आहेत. गडावरचं खंडोबा आणि महादेवाचं मंदिर. मल्हारगड किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार पानसे यांनी केली. पानसे हे पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख होते. इसवी सन 1757 ते 1760च्या कालावधीमध्ये मल्हारगडाचे बांधकाम झाले. सन 1771-72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सापडतो. गडाचा मुख्य दरवाजा. या दरवाजाची रचना अगदी मोक्याच्या ठिकाणी असल्याचे पाहायला मिळते. पुढे तटबंदीला लागून आणखी एक बलाढ्य प्रवेशद्वार पाहायला मिळते, ज्याला अलीकडेच सुंदर लाकडी दरवाजा बसवलेला आहे. दोन सरळ उभ्या बुरुजांमध्ये बसवलेला हा दरवाजा
अतिशय देखणं आहे. या दरवाजाच्या आत सुंदर देवळ्या पाहायला मिळतात. मल्हारगडावर आजही असंख्य वास्तू उत्तम स्थितीत आहेत. तुम्ही सुद्धा या सुंदर किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या.